विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला चॅप्टर पाहिलेला आहे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या। पहिल्या चॅप्टरमध्ये 4 सराव संच होते, सर्वचे सर्व आपण पाहिलेले आहेत। तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। तर आज आपल्याला दुसरा घटक अभ्यासायचा आहे। त्या घटकाचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका। काय नाव घटकाचं? समांतर रेषा व छेदिका। आता सुरुवातीला बघा, आपल्याला या घटकामध्ये काय काय अभ्यासायचं आहे तेच आपल्याला माहिती पाहिजे। तर आपल्याला या घटकामध्ये संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन व त्यांचे गुणधर्म हे अभ्यासायचं आहे। व्युत्क्रम कोनाचे 2 प्रकार पडतात, आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन। त्यानंतर पुन्हा दिलेल्या समांतर रेषा काढणे हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे। बघा, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन याचे गुणधर्म सुद्धा आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचा आहे। कोणताही घटक अभ्यासत असताना सुरुवातीला आपल्याला या घटकामध्ये काय अभ्यासायचं आहे हे आपल्याला थोडंफार माहिती राहणं गरजेचं आहे। तर बघा, आपण या घटकाला सुरुवात करू। बघा, सुरुवातीला आपल्याला समांतर रेषा म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। तर बघा, समांतर रेषेची आपल्याला व्याख्या सांगता येईल, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या समांतर एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। बघा काय म्हणते, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। बघा, खाली इथं आपल्याला 2 रेषा काढून दाखवल्यात, रेषा एल, रेषा एम। या रेषा लहान सुद्धा असू शकतात, लांब सुद्धा असू शकतात, पण या 2 रेषा एकमेकींना कधीच छेदत नाहीत। एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा। तर बघा, समांतरचं चिन्ह कसं आहे बघा, समांतर याचं चिन्ह काय असतं? अशा उभ्या 2 रेषा असतात। याचा अर्थ रेषा एल आणि रेषा एम या कशा आहेत? समांतर आहेत। त्यानंतर बघा, आपल्याला पुढचा मुद्दा आणखी अभ्यासावा लागेल, छेदिका। छेदिका म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, छेदिका म्हणजे 2 समांतर रेषांना, 2 समांतर रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल। एक रेषा 2 समांतर रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला, त्या 2 रेषेची काय म्हणतात? छेदिका म्हणतात। बघा, 2 रेषा समांतर असतात, त्या दोन्ही रेषेला 2 बिंदूमध्ये एक रेषा छेदते, त्या रेषेला काय म्हणतात? छेदिका म्हणतात। तर बघा, आपल्या इथं आकृती दिलेली आहे। बघा, इथं आकृतीमध्ये दाखवले रेषा एल ही काय आहे? छेदिका आहे। रेषा एम आणि एन या कशा आहेत? समांतर आहेत। बघा, आपल्याला एम समांतर रेषा एन या 2 काय आहेत? रेषा आहे, आणि यांना छेदणारी रेषा म्हणजेच छेदिका कोणती आहे? तर यांना छेदणारी छेदिका काय आहे? यल आहे। आता यल ही छेदिका, यल ही छेदिका एम आणि एन याला कोणत्या बिंदूमध्ये छेदते? बघा, रेषा एमला ती ए बिंदूमध्ये छेदते आणि रेषा एनला ती एन बिंदूमध्ये छेदते। हे लक्षात ठेवा, हे काय इथं छेदत आहे, म्हणजेच रेषा एनला बी बिंदूमध्ये छेदत आहे, हे लक्षात ठेवायचं। एमला ए बिंदूत आणि एनला
बी बिंदूमध्ये एल रेषा छेदते. लक्षात ठेवा, छेदिका आणि समांतर रेषा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. का महत्त्वाचे आहेत त्याचं कारण सांगतो बघा. छेदिकेमुळे तयार बरेचसे कोन होतात. कोणकोणते होतात? संगत कोन तयार होतो, आंतर कोन तयार होतो, व्युत्क्रम कोन तयार होतो, हे तयार होतात. त्याच्यानंतर विरुद्ध कोन सुद्धा तयार होतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल एकाच रेषीय जोडीतील कोन सुद्धा तयार होतात. तर आपल्याला कोन बघा किती, संगत कोन तयार होतो, आंतर कोन तयार होतो, व्युत्क्रम कोन तयार होतो, विरुद्ध कोन तयार होतो आणि रेषीय जोडीतील कोन सुद्धा तयार होतात. कशामुळं? छेदिकेमुळं. म्हणून छेदिका हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, आपल्याला छेदिकेवरून आपल्याला पुढचा अभ्यास करायचे किंवा दोन समांतर रेषा असतील आणि जर एका छेदिकेने छेदला असेल तर ते कोन कशा प्रकारचे तयार होतात ते बघायचे. बघा, इथं आपल्याला आकृती सुद्धा दिलेली आहे. बघा, आकृतीमध्ये रेषा पी क्यू, रेषा आर एन, रेषा किंवा हे रेषाखंड म्हटलं तरी चालतं. यांना पी क्यू आणि आर एस हे दोन रेषा आहेत. या दोन रेषेला एन आणि टी ही रेषा काय करते? छेदते. आणि बघा, पी क्यूला एम मध्ये छेदते तर आर एसला एन मध्ये छेदते आणि पी क्यूला एम मध्ये छेदते. हे लक्षात ठेवा, इथं त्यांनी दाखवलेलं सुद्धा आहे. तर बघा, छेदिकेमुळं काय तयार होतं बघा. बघा, सोबतच्या आकृतीत आपण बघितलं, छेदिकेमुळे छेदनबिंदू यम. आता बघा, छेदनबिंदू काय आहे? यम. छेदनबिंदू यम या ठिकाणी किती? 4 कोन तयार होतात आणि छेदनबिंदू एन मध्ये सुद्धा 4 कोन तयार होतात. 4 आणि 4 किती? एका बिंदूपाशी 4 कोन, तर 2 बिंदूमध्ये छेदत आहे म्हणून किती? 8 कोन. बघा, 8 ही कोनापैकी प्रत्येक कोनाची एक भुजा छेदिकेवर आहे. बरोबर आहे, एक भुजा छेदिकेवर असणार आहे व दुसरी भुजा 2 पैकी एका रेषेवर आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी कोन ए एम, बघा कोन ए एम पी. आता याच्यामध्ये बघा, ए एम हे कशावर आहे? ए एम हा छेदिकेवर आहे आणि एम पी किंवा पी एम हा कशावर आहे? एका रेषेवर आहे. त्यानं सांगितले दुसरी भुजा 2 पैकी एका रेषेवर असते. बघा, असे आपल्याला 8 कोन कसे काढतात बघा. एम पासून ए एम क्यू, त्याच्यानंतर पी एम एन, त्याच्यानंतर एन एम क्यू. हे एम बिंदूमध्ये तयार झाले 8 कोन. आणि आता एन मध्ये बघायचे कोन आर एन टी, त्याच्यानंतर कोन आर एन एम, त्याच्यानंतर कोन एम एन एस आणि कोन टी एन एस. म्हणजे एम मध्ये 4 तयार झाले आणि एन मध्ये 4 कोन तयार झाले. असे एकूण 8 कोन या ठिकाणी तयार झाले. तर बघा, त्यानंतर बघा पुढं बघायचे. आता या ठिकाणी छेदिकेमुळे काय तयार होतात? कोन तयार होतात. आता कोन बघा, कोण कोणती तयार होतात? संगत कोन तयार होतो, त्याच्यानंतर आंतर कोन तयार होतो, व्युत्क्रम कोन तयार होतो. हे आपल्याला पुढं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर बघा, संगत कोन. आता संगत कोन कशाला म्हणतात ते मी तुम्हाला इथं आकृतीमध्ये दाखवणार सुद्धा आहे. बघा, काय संगत कोन कसा असतो? ज्या जोडीतील कोनाच्या
छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात ती जोडी संगत कोनाची असते. काय म्हणले बघा, ज्या जोडीतील कोनाच्या छेदिकेवरील एक दिशा म्हणजे एक भुजा एकच दिशा दर्शवते व छेदिकेवर नसलेली भुजा छेदिकाची एक बाजू दर्शवते, अशी काय असते, संगत कोनाची जोडी असते. आता इकडे बघा, मी संगत कोनासाठी वेगवेगळे रंगाचे पेन यूज करतो, म्हणजे आपल्याला सोडवायला कसं होईल, सोपं होईल. आता बघा, संगत कोन कसे असतात बघा. कोन AMP हा इकडला आहे, कोन ANP हा इथं आहे आणि त्याचाच संगत कोन बघा, कोन MNR म्हणजे हा. ही पहिली जोडी झाली बघा, काय, कोन AMP आणि दुसरा त्यालाच संगत कोन MNR हा बघितला. आता बघा, दुसरा एक पेन घेऊन मी तुम्हाला दाखवतो. हा रेड झाला. आता आपण दुसरा घेऊन बघू. आता दुसरा पेन घेतला बघा. आता दुसरी जोडी बघा, PMN म्हणजे हा खालचा, हा संगत कोन. आता त्याला दुसरा संगत कोन काय असणार आहे, RNT हा खालचा. त्यानंतर बघा पुढं बघा, हे दुसरा बघितला. तर तिसरा बघा, AMQ हा इकडच्याकडेचा. पिवळ्यानं बघा AMQ आणि त्यालाच संगत कोणता असणार आहे, MTS येणार नाही. M हा या ठिकाणी N आहे बघा, MNS हा येईल. आणि शेवटचा बघा, शेवटचा कुठं असणार आहे, हा खालून NMQ. पेन दुसरा घेतो. हा आणि हा, हे काय संगत कोन. म्हणजे बघा, हा जो आहे यालाच संगत कोन इथं राहील. त्याच्यानंतर बघा, पिवळ्याचा हा इथं आहे, तर हा याचा या ठिकाणी संगत कोन राहील. आता या संगत कोनाच्या जोड्या सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं आणि पुढं सुद्धा आहेत. हे कशा आल्या, संगत कोन. आता मी काय केलं, एका ठिकाणी रेड वापरला, एका ठिकाणी निळा रंग वापरला, एका ठिकाणी पिवळा आणि एका ठिकाणी हिरवा. हे जे रंग मी सारखे वापरलेत ते कसे आहेत, संगत कोनाच्या जोड्या आहेत. कशाच्या, संगत कोनाच्या जोड्या आहेत. आता बघा, संगत कोनाचा लगेच मी तुम्हाला एक गुणधर्म सांगतो. संगत कोनाच्या किंवा संगत कोनाच्या जोडीतील कोन कसे असतात, एकरूप असतात. कसे असतात, संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. संगत कोन हे एकरूप असतात. हा गुणधर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, एकरूप म्हणजे कसं, आता AMP एकरूप कोन MNR हे कसे आहेत, एकरूप असतात. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, हे संगत कोन झालं. आता त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा कोन तयार होतो, आंतरकोन. कसला, आंतरकोन. बघा काय म्हणले, आंतरकोनाचा आपल्याला काय सांगता येईल, ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषेच्या आतील बाजूस, दिलेल्या ज्या दोन रेषा असतात त्याच्या कुठं आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. कोणत्याही छेदिकेच्या एकाच बाजूस असते त्याला काय म्हणतात, आंतरकोनाची जोडी म्हणतात. आता बघा, आपल्याला या ठिकाणी
आकृती काढून सुद्धा आपल्याला दाखवता येतं, किंवा या ठिकाणी आकृती होती, याच आकृतीवर मी इथं खाली एक तुम्हाला आकृती काढून दाखवतो. बघा, इथं P, इथं Q, त्यानंतर हे R, हे S, आणि दोघांमध्ये ही अशी रेषा छेदिका. छेदिका कोणती आहे? A आणि T. इथं A आणि इथं T. आता बघा, त्या कुठं M आणि N बिंदू छेदतात. आता हे M इथं आणि N इथं. तर आपल्याला काय करायचे? आंतरकोन दाखवायचे. तर बघा, आंतरकोन आपल्याला इथं दाखवता येतील. बघा, आंतरकोन कोणकोणता येतो? बघा, AMP, आपलं P, बघा, आंतरकोनाच्या जोड्या कोणकोणत्या येतात? कोन PMN, P, M आणि N. हा कुठं आला? हा खालचा आला. त्यालाच कोन MNR, हा खालचा. हे काय झाले? आंतरकोन झाले. त्याच्यानंतर बघा, आता दुसरा आंतरकोन कोणता येतो? दुसऱ्या आंतरकोनाची जोडी बघा, दुसरा QMS. आता QMS कसा? QMN आहे, S नाही, QMN हा असा. Q या ठिकाणी MN, आणि त्यालाच दुसरा कोणता येईल? MNS. हे काय झाले? आंतरकोन झाले. मी तुम्हाला कलर सुद्धा बघा, कलर घेऊन सांगितले. वा, हा एक येईल, हा एक आंतरकोन, आणि ही एक आंतरकोनाची जोडी. लक्षात ठेवायचं. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला असतं, एक इकडे एक इकडे नसतो. लक्षात ठेवा. तर बघा, ह्या काय झाल्या? आंतरकोनाच्या जोड्या झाल्या. त्याच्यानंतर बघा, आंतरकोनाच्या जोड्या कोणकोणत्या दाखवल्या? PMN, लक्षात ठेवा. आणि दुसरी MNR. म्हणजे आपण वरी हे पाहिलेलंच आहे. या काय आहेत? आंतरकोनाच्या जोड्या आहेत. हे आपण इथं बघितलं आहे. त्याच्यानंतर बघा, व्युत्क्रम कोन. हे काय अतिशय बेसिक आहे. व्युत्क्रम कोन बघा, व्युत्क्रम कोन कसा असतो? बघा, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. छेदिकेवर ज्या असलेल्या भुजा काय विरुद्ध दिशा दर्शवतात, ती विक्रम कोनाची जोडी असते. आता बघा, व्युत्क्रम कोन हे आंतरव्युत्क्रम कोन असतो, आणि बाह्य व्युत्क्रम कोन सुद्धा असतो. आता बघा, इथेच पुढे दाखवले आकृतीत 2 आंतर व्युत्क्रम कोनाच्या तर 2 बाह्य व्युत्क्रम कोन आहेत, किंवा कोनाच्या जोड्या आहेत म्हटलं तरी चालते. आता बघा, आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे आतमधले आपल्याला दाखवायचे. बघा, मी रेड पेननं दाखवतो तुम्हाला. बघा, कोन PMN आणि दुसरा कोन MNS. आता P कुठं आहे? P, M आणि N हा खाल्ला आला. त्यालाच अपोजिटला किंवा त्याला दुसरा कोणता येतो? बघा, MNS, म्हणजे इकडला. हा काय झाला? आंतर व्युत्क्रम कोन झाला. म्हणजे एक छेदिकेच्या इकडच्या बाजूला आणि एक छेदिकेच्या इकडच्या बाजूला. हा जर एक वरी असेल तर एक कुंकड असतो, खाली असतो. लक्षात ठेवा. एक आणि दुसरा एक दाखवता येईल आपल्याला आंतरव्युत्क्रम कोन. हा इकडला आणि इकडला, म्हणजेच कोणता? QMN हा एक दाखवला.
आणि दुसरा त्यालाच एम एन किंवा आर एन एम हा आहे. हे काय झाले आतमधले हे आंतरयुत्क्रम कोण झाले. कोणते झाले आंतरयुत्क्रम कोण झाले. आता बघा त्याच्या पुढचं आपल्याला दाखवायचे लगेच पुढं. आता बाह्य उत्क्रम कोण हे पुढे दाखवतो मी तुम्हाला. बाह्य म्हणजे बाहेरील असतात. बघा पहिला कोणता आहे कोण AMP. AMP हा इकडचा AMP व TNS म्हणजे हा इकडचा. म्हणजे एक छेदिकेच्या इकडच्या बाजूला आणि एक छेदिकेच्या एक डाव्या बाजूला तर एक उजव्या बाजूला असतो. त्याच्यानंतर बघा दुसरा AMQ म्हणजे हा असा AMQ त्याला जिकडून RNT. हे काय बाह्य व्युत्क्रम कोण आहेत हे लक्षात ठेवा. आता आपल्याला बघा हे डायरेक्ट असे दाखवता येतं बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे याप्रमाणे असं दाखवलं. तसंच आपल्याला बाह्य आणि आंतर व्युत्क्रम कोण हे आपल्याला लक्षात आले पाहिजेत. कसं आहे या घटकामध्ये हे जे कोणाच्या ज्या जोड्या आहेत आंतर कोण असेल बाह्य कोण असेल त्याच्यानंतर व्युत्क्रम कोण असेल त्याच्यानंतर संगत कोण असेल यावर म्हणजे या टॉपिकमधलं एकदम बेसिक माहिती आहे. त्यामुळं हे आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे. तर आता बघा पुढं आपल्याला हे अभ्यासल्याच्या नंतर बघा जर लक्षात येत नसेल तर काय करत चला 2दा-3दा हे लेक्चर तुम्ही पाहत चला आणि स्वतः या आकृत्या तुम्ही वहीमध्ये काढायच्या आणि तिथं नावं द्यायची बाबा कोणतं कुणाला संगत आहे किंवा कोणता व्युत्क्रम आंतर आहे किंवा बाह्य आहे हे आपल्याला बघावं लागतं. त्याच्यानंतर आंतर कोण असेल व्युत्क्रम कोण असेल हे सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागतं. तर आता बघा आपल्याला सराव प्रश्नसंच हा एक पाहायचा आहे. सराव प्रश्नसंच 1 बघा दिलेली माहिती लक्षात आली तुम्हाला. बघा यामध्ये बघा सोबतच्या आकृतीत पहा. पहिला क्वेश्चन बघा आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. आता संगत कोणाच्या जोड्यामध्ये कसल्या संगत कोणाच्या जोड्या. आता संगत कोणाच्या जोड्या आपल्याला बघायचे. तर बघा संगत कोणाची जोडी बघायचे काय म्हणजे कोण P ला संगत कोणता येतो बघा. कोण P ला संगत कोणता येतो हे आपल्याला बघायचे. आता P कुठं आहे हा P बघा इकडं आहे वरती. कोण P ला संगत कोणता आहे. आता P इथं आहे तर त्याला संगत कोण खालचा कोणता येईल X. कोण X येतो. त्याच्यानंतर कोण Q ला हा Q इकडं आहे तर इथं खाली कोणता आहे W. त्याच्यानंतर R ला R कोण्या बाजूला आहे इकडं आहे R असं तर R ला इथं काय कोण Y येईल. आणि S ला कोणता येतो S ला हा इथला Z येतो. लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला संगत कोण अभ्यासत असताना लक्षात ठेवायचं. P ला कोणता येतो तर बघा ही बेसिक माहिती पाहिल्याच्या नंतर सराव संच 2.1 आपल्याला अभ्यासायचा आहे. सोबतच्या आकृती पहा. आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. आता आपल्याला संगत कोण काढायचे आंतर कोण काढायचे आंतर व्युत्क्रम कोण हे सुद्धा काढायचं आहे. बघा इथं काय म्हणले संगत कोणाच्या जोडा म्हणले कोण P ला संगत कोणता येतो बघा. पेन बदलतो मी जे लक्षात येईल. कोण P आता इथं आहे. कोण P ला संगत कोणता येईल
कोण डब्ल्यू येईल, कोण कोणता येतो डब्ल्यू. पीला काय आला डब्ल्यू. त्याच्यानंतर क्यूला कोणता येईल कोण क्यूला कोण एक्स हा कसा येतो संगत येतो. त्याच्यानंतर बघा कोण आरला, कोण आरला बघा आर कुठं आहे इथं, कोण आरला संगत कोणता येईल वाय येतो. वाय. आणि कोण यसला संगत कोण कोणता येतो झेड येतो. हे एकदम बेसिक आहे. आपण संगत कोण बघितले, संगत कोणाच्या जोड्या सुद्धा काढल्या. आता बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणले, आंतर व्युत्क्रम कोण. काय आंतर व्युत्क्रम कोण काढायचे. तर बघा याच आकृतीचा विचार करून आपल्याला हे सोडवायचं आहे. आपण कोणतं बघितलं बाह्य आणि आंतर. तर आपल्याला आता काय इथं अंतर काढायचं आहे. तर आंतर व्युत्क्रम कोण बघा कोणकोणते येतात. तर या ठिकाणी बघा अंतर म्हणलंय म्हणजे अंतर म्हणजे कुठले आतमधले. आता बघा इथं बघा यसला व्युत्क्रम कोण कोणता येतो बघा यस हा यस आहे. अंतर म्हणलंय तर यसला कोणता येईल डब्ल्यू येईल. यसला कोणता येईल डब्ल्यू येईल का एक्स येईल. तर बघा यसला काय येतो एक्स येतो, डब्ल्यू येणार नाही, लक्षात ठेवा. आंतर व्युत्क्रम कोण. त्याच्यानंतर बघा दुसरं आपल्याला सांगता येईल डब्ल्यूला कोणतं येतं. आता हे डब्ल्यू इथं आहे तर डब्ल्यूला कोणतं येईल आर येतं, लक्षात ठेवा. काय येतं आर. मी तुम्हाला पेन सुद्धा दाखवले. कोण यस ला कोणता येईल एक्स येईल आणि डब्ल्यूला कोणता येईल आर येईल, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस अंतर म्हणलं तर एक इकडला असतो आणि एक इकडला, एक वरची बाजू एक खालची बाजू, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा शेजारच्या आकृतीत दाखवलेले कोण पहा व खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आता आपल्याला काय बघायचे आंतर व्युत्क्रम कोण, संगत व्युत्क्रम कोण आणि फक्त आंतर कोण काढायचे. तर बघा सुरुवातीला आंतर व्युत्क्रम कोण काढू, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचे आपल्याला काढावं लागतील. तर बघा पहिला अंतर कोणता येईल बघा इथं सी आहे. आंतर व्युत्क्रम कोण एका ठिकाणी सी आला आणि इथला कोणता येईल ई येतो. तर बघा कोण सी व कोण ई हे काय झालं ही एक जोडी झाली. आता दुसरी जोडी बघा कोण बी आणि दुसरी कोण एच, हे काय आहे आंतर व्युत्क्रम कोण. आता कोण बी व कोण एच हे काय झाले आंतर व्युत्क्रम कोण झाले, लक्षात ठेवा. सी ला कोणता आला ई आणि बी ला कोणता आला एच. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे संगत कोण. संगत कोणाचं बघा हे मी एका आकृतीवर काढलेलं पुसून घेतोय म्हणजे आपल्याला पुढचं संगत कोण काढायला सोपं जाईल. आता संगत कोण काढायचंय तर संगत कोण बघा कोण ए, कोण ए ला कोणता येईल कोण ई येईल. आणि दुसरा आपल्याला सांगता येईल आणखी दुसरा कोणता सांगता येईल किंवा दुसरं बघा कोण बी ला कोणता दाखवता येईल एफ. बघा कोण बी व कोण एफ हे दुसरं बघितलं. त्याच्यानंतर बघा
आता बघा कोन डीला काय दाखवता येईल एच, कोन डी व कोन एच हे काय संगत कोन आहेत. त्याच्यानंतर बघा आणि शेवटचा आपल्याला बघता येईल सीला कोणता आहे एच, हे काय आहे संगत कोन आहे. सी कोन सी व कोन जी हे काय संगत कोन आहे. हे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला सांगता आलं पाहिजे एला ई, बीला एफ, डीला एच आणि सीला जी हे काय त्याची आपल्याला संगत कोन हे काढता आले. कारण की मी वेगवेगळे पेन वापरत आहेत, कारण तुम्हाला इथं लक्षात यावं आणि हे जशाच तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढत चला. त्यानंतर बघा पुढं काय म्हणले आपल्याला आंतरकोन काढा म्हणले. आता आंतरकोन बघा कोणकोणते येतात. आता हे जे लिहिलं आहे हे मी या ठिकाणी काय करतो हे पुसतो, म्हणजे आपल्याला आंतरकोनसुद्धा तुम्ही काय करत चला प्रत्येक वेळेस. आता आंतरयुत्क्रम कोनासाठी आकृती वेगळी काढा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. त्याच्यानंतर संगत कोन काढण्यासाठी हीच आकृती सेम काढा आणि आंतरकोनासाठी सुद्धा सेम आकृती हीच काढा, म्हणजे वेगवेगळे काढा म्हणजे कन्फ्यूज आपल्याला होणार नाही कोणता कोन कसा आहे कोणता कोन कसा आहे, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यानंतर बघा आंतरकोन आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. तर बघा आंतरकोन कोणता येतो कोन बी. बघा कोन बीला आंतरकोन ई येतो. काय आला कोन बी व कोन ई हे आंतरकोन आले. त्याच्यानंतर बघा कोन सीला आंतरकोन काय येतो एच येतो. कोन सी व कोन एच हे काय आहेत हे दोन आंतरकोन येतात, यापेक्षा जास्त येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपण 2.1 हा सराव संच अभ्यासलेला आहे. यामध्ये आपण काय बघितलं समांतर रेषा, छेदिका, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन हे सुद्धा आपण अभ्यासलं आहे. आणि हे काय बेसिक होतं. बेसिकवर आपण 2.1 फक्त आकृती बघून संगत कोनाची जोडी काढा किंवा आंतरकोनाची जोडी काढा किंवा व्युत्क्रम कोनाची जोडी काढा ते आपण अभ्यासलेलं आहे. तर 2.1 हा आपण इथं अभ्यासला. तर 2.2चं बेसिक आपण पाहून पुढच्या लेक्चरमध्ये ते बेसिक पाहिल्याच्या नंतर 2.2 आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.